नमस्कार, मी अभिजित खांडकेकर. मुंबई महानगर झपाट्यानं वाढतंय आणि त्याचबरोबर झपाट्यानं वाढतोय तो इथला ट्रॅफिक आणि लोकांच्या समस्या सुद्धा. त्याचबरोबर आपण सगळीकडे बघतोय ती अनेक विकास कामं चालू असताना होणारी अडचण, गैरसोय. पण या विकास कामांच्या मागे किती एफर्ट्स असतात, किती अडचणी असतात याची आपल्याला कल्पना नसते. आज कांदिवली पूर्व भागातल्या एका अशा जागी मी आलोय जिथून अशाच एका विकास कामांचा शुभारंभ ऑलरेडी सुरू झालेला आहे आणि त्याची पुढच्या काळामध्ये आपल्या सगळ्यांना सवय होणार आहे आणि प्रचंड सोय होणार आहे. नक्की मी कशाबद्दल बोलतोय हे सविस्तर विस्तारानं सांगतो, पण सगळ्यात आधी मी स्वागत करतो कांदिवली पूर्व विधानसभा मतदारसंघाचे माननीय आमदार श्री अतुल भातखळकरचं. सर नमस्कार. 120 फुटी रोड जो मागाठाणेपासून ते गोरेगाव पूर्व पर्यंत होणार आहे याच्याबद्दल बऱ्याच वर्षांपासून आम्ही ऐकतोय, पण याबद्दल तुमच्याकडून आज विस्तारानं जाणून घेणार आहे, तुम्हाला प्रश्न विचारणार आहे आणि तुमच्याकडून अनेक गोष्टी जाणून घ्यायची आम्हाला इच्छा आहे. सुरू करूया? हो, नक्की. तर हा जो 120 फुटी रोड आम्ही बघतोय आता, त्याचं काम ऑलमोस्ट होत आलंय. हा नक्की प्रस्तावित कधीपासून होता? खरं सांगायचं तर हा प्रस्तावित आपल्या मुंबई शहराचा पहिला जो विकास आराखडा आहे 1967चा 67 त्या विकास आराखड्यामध्ये गोरेगाव मागाठणे रोड हा त्याचा उल्लेख आहे. म्हणजे आपल्या प्लॅनर्सचं कौतुक केलं पाहिजे की 45 वर्षापूर्वी 50 वर्षापूर्वी त्यांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाला एक समांतर असा रस्ता वाहतुकीच्या दृष्टीने पाहिजे याची संकल्पना त्यांनी केली. पण दुर्दैवाने 67 पासून या रोडच्या डेव्हलपमेंटकडे कोणी लक्ष कधी दिलं नाही आणि त्यामुळे याच्यावर अतिक्रमणं झाली. 2014ला मी जेव्हा कांदिवली पूर्व विभागाचा आमदार झालो तेव्हा मी या प्रश्नाला हात घातला. 2014ला आणि अडचणींचे अनंत डोंगर त्यावेळेला या रस्त्याच्या समोर उभे होते आणि त्यातून हळूहळू पावलं टाकत गेल्या 10-11 वर्षामध्ये आज इथपर्यंत आपण येऊन पोचले. तुमच्या बोलण्यात जसा उल्लेख आला की विकास कामं म्हटल्यानंतर अडचणी या येणारच आणि मला खात्री आहे की या विकास कामांमध्ये सुद्धा अनंत अडचणी आल्या असतील. 100%. तर मला ऐकायला आवडेल की नक्की काय अडचणी आणि किती गोष्टींना तुम्हाला तोंड द्यावं लागलं? अडचणी प्रशासकीय अडचणी होत्या, राजकीय अडचणी होत्या, कायदे कानूनच्या अडचणी होत्या. अशा अनेक प्रकारच्या अडचणी या रोडच्या डेव्हलपमेंट करता माझ्यासमोर आवासून उभा ठाकून होत्या. सर्वात पहिला प्रश्न असा होता की हा सगळा भाग प्रायव्हेट फॉरेस्ट म्हणून गणला गेला आहे असा एक निर्णय आला होता. पण मग प्रायव्हेट फॉरेस्टमधनं एखादी हे बाहेर काढण्याची तरतूद असते. मग तत्कालीन वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे आम्ही बैठका केल्या, महापालिकेचे अधिकारी आले आणि मग हा भाग मुळात प्रायव्हेट फॉरेस्टमधनं बाहेर काढला गेला. दुसरी अडचण अशी होती की महिंद्रा कंपनी या ठिकाणी 60 सालापासून आहे आणि महिंद्रा कंपनीच्या जागेतून हा रोड जात होता आणि नॅचरली महिंद्रा कंपनीने अनेक अटी शर्ती आम्हाला घातल्या होत्या. मग त्यांची कंपनी चालू होती त्यामुळे मग आमचं कनेक्शन संपेल, त्या साईडलाही कंपनी आहे, मग आम्हाला भुयारी मार्ग करून द्या, सगळं महापालिकेने करून द्यायचं. पण सुदैवाने आनंद महिंद्रांपर्यंत आम्ही संपर्क साधला आणि बिईंग अ व्हेरी गुड इंडस्ट्रियलिस्ट त्यांनी आमच्या लोकांची मागणी लक्षात घेता त्या ठिकाणी ते मान्य केलं आणि चालू कंपनीचा हिस्सा त्यावेळेला महिंद्रा कंपनीने आम्हाला दिला. पण त्याच्यानंतरच्या टप्प्यात जिकडे आपण आता उभे आहोत तिकडे जवळजवळ 350 घरं आहेत. त्या 350 घरांचं पुनर्वसन हे अवतीभोवती 10 किलोमीटरच्या परिसरात करणं हे एक सर्वात मोठं चॅलेंजिंग टास्क होतं आणि त्यामुळे मुळात महिंद्रा कंपनीने आधी जागा दिली. त्यांनी कुठली कायदेशीर अडचण निर्माण नाही केली. मला सगळ्या महापालिका आयुक्तांनी मदत केली. स्वतः विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पण या प्रकरणात लक्ष घातलं होतं आणि मग महिंद्रा कंपनीने जागा दिल्यानंतर आत्ता जो रोड आपण पाहताय तितकासा रोड 2019च्या आधी मी करून घेतला. मग त्याच्यानंतर भिंत होती महिंद्रा कंपनीने घातलेली त्यांच्या बाउंड्री वॉलची, ती तोडण्याकरता आम्हाला मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करावे लागले कारण इथल्या काही लोकांचा विरोध होता. मग ती भिंत तोडली. भिंत तोडल्यानंतर इथले जे पात्र लोक आहेत त्यांना
घरं देणं, पण त्याच्या आधी पात्र अपात्रतेचे निकष असतात आणि त्याचे कायदे कानून फार क्लिष्ट आहेत आणि त्यामुळे मुळात ही जागा परत महापालिकेच्या नावावर आधी करावी लागली. मग महापालिकेच्या नावावर करायची तर त्याचं अक्षांश रेखांश मोजले पाहिजेत. मग कलेक्टर मला बोलले की आम्ही कसं मोजणार, कारण ही तर अतिक्रमणाने व्याप्त जागा आहे, आम्ही मोजूच शकत नाही. मग विशेष बाब म्हणून ड्रोनच्या साह्याने जागा मोजली, अक्षांश रेखांश मोजले आणि मग ती जागा महानगरपालिकेच्या नावावर त्या खाजगी मालकांकडनं विकत घेऊन महानगरपालिकेच्या नावावर ट्रान्सफर केली. बापरे, तुम्ही आता सांगताय तेव्हा कळतंय की याच्यामध्ये किती अडचणी किंवा किती खाचखळगे असतात. अदरवाईज दिसताना असं दिसतं की एखादा प्रोजेक्ट उगीच रखडलाय. आता तुम्ही बोलताना आयुक्तांचा उल्लेख केलात आणि अनेक आयुक्त मधल्या काळात बदलले असतील. तुम्हाला किती पाठपुरावा घ्यावा लागला, किती प्रकारच्या मीटिंग्स घ्याव्या लागल्या? आपण जर का 2014 पासून आयुक्त मोजले तर अजय मेहता, त्याच्यानंतर प्रवीण परदेशी, त्याच्यानंतर चहल, त्याच्यानंतर भूषण गगराणी आणि आता अश्विनी भिडे. या सगळ्यांबरोबरच्या माझ्या ज्या मीटिंगचे मिनिट्स माझ्याकडे आहेत, त्या प्रत्येक मीटिंगमध्ये या रस्त्याचा मिनिट्समध्ये उल्लेख आहे आणि या रस्त्याचे एक एक प्रश्न सोडवणं. कारण मी म्हटल्याप्रमाणे अडचणींचे डोंगर आहेत. एका दृष्टीने चांगलं आहे की जेव्हा सरकारचं म्हणून काम होतं तेव्हा अत्यंत कायदेशीररित्या होतं. बारीक सारीक त्याचे खास खळगे हे पूर्णपणे भरले जातात. तर बनवा रोड आपला आणि कुठेतरी रोड करून टाकला असं नाही आहे. केवळ डीपीत येऊन तो रोड चालत नाही, तर तो प्रत्यक्ष कागदावर उतरवणं हे एक फार मोठं चॅलेंजिंग काम असतं आणि त्याच्याकरता अशा अनेक गोष्टी असतात. त्यामुळे महानगरपालिकांकडे आयुक्तांकडे मला पाठपुरावा करावा लागला. मग मी यात एक विशेष बाब करून घेतली की 2022-23च्या सुमारास माझ्याच प्रयत्नामुळे मुंबई महानगरपालिकेने त्यांचे काही प्रकल्प हे विशेष पायाभूत सोयीसुविधा प्रकल्प म्हणून घोषित केले. म्हणजे व्हायटल इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, शुद्ध मराठीत सांगायचं. आणि त्याच्यामुळे या प्रोजेक्टचा मी अंतर्भाव केला. मग जेव्हा एकनाथ शिंदेजी मुख्यमंत्री झाले तेव्हा मी विधानसभेत लक्षवेधी मांडली आणि माझ्या लक्षवेधीला उत्तर देताना त्यांनी सकारात्मक उत्तर दिलं आणि याला विशेष पायाभूत सोयीसुविधा प्रकल्प म्हणून घोषित केलं. सर, आता हा 120 फुटी रोड आहे जो मागाठाणेपासून ते गोरेगाव पूर्वपर्यंत आमचं रत्नागिरी रेस्टॉरंट जिथे आहे तिथपर्यंत जातोय. तिथेच आता गोरेगाव मुलुंड लिंक रोडही होतोय, जो कदाचित पुढच्या काही वर्षात कोस्टल रोडला पण अटॅच होईल. तर हा जो संपूर्ण रोड आहे हा पूर्ण व्हायला आता साधारण किती कालावधी लागेल? आम्ही किती वाट बघणं आता अपेक्षित आहे? हा रोड आता जेव्हा मी पाठपुरावा करायला लागलो तेव्हा महापालिकेने 3 फेजमध्ये याचं वर्गीकरण केलं. एक फेज जो आता आपण जिकडे उभे आहोत, जो आता काही दिवसात लोकांना समर्पण होईल या रोडचं. हा रोड मागाठणेपर्यंत या दिशेला जातो. बरोबर. तिथे सुद्धा डीपीच्या ॲक्विजिशनच्या काही अडचणी होत्या, पण माझ्या पाठपुराव्यामुळे महानगरपालिकेने त्याही सोडवल्या आणि ती जी खाजगी जागा होती ती आता ॲक्वायर केली, त्याला कॉम्पेन्सेशन दिलं. त्यामुळे हा रोड आता मागाठणेपर्यंत जाईल. आणि इकडे क्रांतीनगरपासून रत्नागिरी हॉटेलपर्यंत तो अतिक्रमणाने व्याप्त आहे. त्या ठिकाणी सुद्धा आता फेज 3 त्यांनी म्हटलेलं आहे. त्याच्यात काही प्रशासकीय अडचणी होत्या, त्या मी आता दूर केल्या. काही धोरणात्मक निर्णय त्यातले बदलून टाकले आणि येत्या 2 वर्षामध्ये मला वाटतं त्या रोडचं सेक्शन सुद्धा पूर्ण होईल. चला, हे ऐकताना पण मला इतकं बरं वाटतंय की पुढच्या 2 वर्षांमध्ये वेस्टर्न एक्सप्रेसवरून जाणारे जे आमच्यासारखे नागरिक आहेत त्यांच्या या अडचणी कदाचित या रोडमुळे अजून सोप्या होतील, कमी होतील. वेस्टर्न एक्सप्रेसवरून रोज जाणारे जी मंडळी आहेत, कामाच्या निमित्तानं जात असतील किंवा इतर काही निमित्तानं प्रवास करत असतील, त्यांना या रोडचा कसा आणि किती प्रमाणात फायदा होणार आहे? हे बघा, पश्चिम द्रुतगती महामार्गावरनं जी लोक उपनगराकडे येत आहेत, बरोबर, त्यांना या रोडचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल रोड पूर्ण झाल्यानंतर. तर मी सुरुवातीलाच म्हटल्याप्रमाणे आपल्या प्लॅनर्सचं आपण कौतुक केलं पाहिजे, नियोजनकारांचं कौतुक केलं पाहिजे. कारण 67च्या विकास आराखड्यामध्ये त्यांनी या रोडची संकल्पना केली. जवळजवळ 50 वर्षापूर्वी 60 साली पश्चिम द्रुतगती महामार्ग बनला आणि त्याच वेळेला 67च्या मुंबई शहराच्या पहिल्या विकास आराखड्यामध्ये त्यांनी पश्चिम द्रुतगती महामार्गाला समांतर असा हा 120 फुटाचा रोड त्यांनी 67 सालच्या विकास आराखड्यात टाकला होता. तो 91लाही कंटिन्यू झाला, 2034च्या डीपीत सुद्धा आपण कंटिन्यू केला आणि त्याच्यामुळे हा रोड जेव्हा पूर्णत्वाला जाईल तेव्हा 100% पश्चिम द्रुतगती महामार्गावरनं जे गोरेगावच्या पुढचे प्रवासी आहेत त्यांना याचा मोठ्या प्रमाणावर फायदा होईल. सर, या रस्त्याचे स्पेसिफिकेशन्स काय असतील किंवा खासियत काय असेल? आम्हाला आता बऱ्याच टेक्निकल टर्म कळत नाहीत,
पण अनेकदा आमची तक्रार ही असते की रस्ता काय नवीन बनवल्यानंतर परत 50 वेळा खोदला जाईल, परत खराब होईल. याचे नक्की स्पेसिफिकेशन नाही, मुळामध्ये हा डीपीतला रोड आहे आणि हा 120 फुटाचा रोड आहे. त्यामुळे मुंबई शहरातल्या मोठ्या रोडपैकी हा एक रोड असेल. बरोबर. आणि डीपी रोड करत असतानाच इथे आपण पाहत असेल की डक्ट त्या ठिकाणी आपण निर्माण केलेले. डक्टचा फायदा असा असतो की डक्टमधनं युटिलिटीचे पाईप्स टाकले जातात. महानगर गॅस असेल, केबल असेल, इलेक्ट्रिसिटीची केबल असेल, या सगळ्या केबल्स या डक्टमधनं जातात. आणि जर का त्या केबलमध्ये काही खराबी झाली तर त्या डक्टमधनं केबल बाहेर काढल्या जातील, त्यांची दुरुस्ती केली जाईल. त्यामुळे रस्ता खोदणं दर पावसाळ्याच्या आधी हा प्रकार या रस्त्यावर 100% होणार. अरे वा वा, मला ही फार मोठी दिलासा देणारी गोष्ट वाटते. आणि आता या रस्त्याचं काम झाल्यानंतर किंवा आता चालू असताना मला खात्री आहे तुम्हाला नागरिक वेगवेगळ्या समस्यांसाठी त्यांची कामं घेऊन तर भेटत असतीलच. पण या रस्त्याचं हे काम होताना बघून कसे नागरिक येऊन तुम्हाला भेटतायत, त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत? नाही बघा, लोक अत्यंत खुश आहेत. माझ्या मतदारसंघातले म्हाडा लोखंडवाल्यातली लोक तर रोज रात्री किंवा सकाळी इथे येऊन रस्त्याचं काम बघून जातात आणि मला फोन करतात की तुम्ही दिलेला शब्द पाळताय आणि तुम्ही जूनपर्यंत या रोडचं लोकार्पण करताय. आणि त्याच्यामुळे लोक अत्यंत खुश आहेत, कारण या सगळ्या परिसराचा विकाससुद्धा या रोडमुळे होणार आहे. अगदी झोपडपट्टी पुनर्विकास योजना जरी लागू करायची असेल तर ती रोडशिवाय लागू नाही करता येत. आणि त्यामुळे आता रोड झाल्यामुळे या भागातल्या सगळ्या लोकांचा पुनर्विकास, ते स्वतःच्या मालकीच्या पक्क्या 300 चौरस फुटाच्या घरात जाण्याचा मार्ग या मार्गामुळे प्रशस्त झालेला आहे. आणि त्यामुळे ती लोक खुश आहेत. आणि एक जनरल लोक जी असतात, जी या रस्त्याचा उपयोग करणार आहेत, ती लोकही खुश आहेत. कारण शेवटी विकास त्याच्याकरता आपण सगळे प्रयत्न करत असतो. याच्यामुळे आवागमन वाढेल. आणि क्रांतीनगर ते रत्नागिरी हॉटेलचा रस्ता एकदा डेव्हलप झाला की अख्खं कुरार जे झोपड्यांनी व्याप्त आहे ते कुरार सुद्धा डेव्हलप होईल. आणि यात बघा, ज्याला आपण इंग्लिशमध्ये विन विन सिच्युएशन म्हणतो ना, यात महानगरपालिकेचंही भलं आहे. कारण बिल्डिंगी झाल्या की असेसमेंटच्या रूपाने त्यांना टॅक्स मिळतो. बरोबर. आणि बिल्डिंगी तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत रोड नाही, कारण त्या नियमानुसार बांधाव्या लागतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं की सगळेजण या रोडच्यामुळे 100% खुश आहेत. राजकीय विरोध झाला, अनेकांनी सांगितलं की फ्लायओव्हर बांधा, मग कोणी सांगितलं की याची अलाइनमेंट चेंज करा. पण या सगळ्या गोष्टींचा जनप्रतिनिधींना मान द्यायचा, लोकांचं समजून घ्यायचं म्हणून त्याचाही अभ्यास केला. आणि अभ्यासानंतर शेवटी महानगरपालिका या निष्कर्षाला आली की जसा डीपीतला रोड आहे तशाच पद्धतीने तो झाला पाहिजे. आणि आज तो डीपीतल्या पद्धतीप्रमाणे होतो. ही फार आनंदाची गोष्ट आहे की नागरिकांची इतकी सोय होणार आहे. सर, एक लोकप्रतिनिधी म्हणून जाता जाता आपल्या या सगळ्या नागरिकांना तुमचं विजन काय, तुम्ही कशा पद्धतीनं तुमच्या या कामाकडे बघता किंवा तुम्ही ज्या पोझिशनवर आहात त्याकडे बघता? जनतेच्या आशीर्वादाने मी 83,500 मताधिक्याने आमदार झालो. शेवटी आमदार म्हणजे काय, तर तो कायदे मंडळाचा सदस्य आहेच, कायदे करणं माझं कामच आहे. पण जनसामान्यांचे प्रश्न सोडवणं, जे माननीय मोदीजी ईज ऑफ लिव्हिंगचा विषय मांडत असतात, सामान्य माणसाचं जीवन सुखी करणं. आणि त्यामुळे हा रोड असेल, आता इथून येलो गेट आहे महिंद्रा कंपनीच्या इकडे, तिथून मी एक पेडस्ट्रियल आरएल काढतोय आकुर्ली रोडवरनं पश्चिम द्रुतगती महामार्गावर जाण्याकरता. बाणडोंगरीचा डीपी रोड मी पूर्ण करतोय. त्याच्यामुळे मालाड कांदिवलीचं कनेक्शन हे अधिक चांगलं होईल. आणि तुम्हाला ऐकायला सर्वात आवडेल की या ठिकाणी गोशाळेच्या जागेवर आता डेव्हलपमेंट चालू आहे. तर 2034च्या डीपीत मी तिकडे नाट्यगृहाचं आरक्षण टाकून घेतलं. आणि आता ते भव्य नाट्यगृहाचं आरक्षण मी करतोय. 4000 स्क्वेअर मीटरच्या जागेवर नाट्यगृहाचं निर्मिती त्या ठिकाणी होईल. त्यामुळे विकास कामं केली पाहिजेत. लोकांचे प्रश्न दोन्ही प्रकारचे असतात. एक व्यक्तिगत प्रश्नही असतात, अनेकांवर संकट येत असतात, ती संकटही आपण सोडवली पाहिजेत. कोणावर आजारपणाचं संकट येतं, काही घराचं संकट येतं, त्या व्यक्तिगत लोकांना मदत करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आहे. त्याच वेळेला समाजाचा, लोकांचा व्यापक विकास करणं, मग रोड्स असतील, ब्रिजेस असतील, नाट्यगृह असतील, चांगली गार्डन्स डेव्हलप करणं असेल. मी आता इथूनच जवळ 5 एकरावर एक मोठं गार्डन डेव्हलप केलं, गोपीनाथ मुंडेंचं त्याला नाव दिलं. 5 एकराचं उद्यान, तिथे आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्केटिंग ग्राउंड त्या ठिकाणी मी केलं. सगळ्या उपनगरातली मुलं त्याचा आनंद घेत असतात, त्यातून त्यांना शिकायलाही मिळतं, त्यांची प्रगती होते. त्यामुळे गार्डन असतील, असे अनेक जे उपक्रम असतात हे उपक्रम केले पाहिजेत. त्यातून मला वाटतं की समाजाचा खऱ्या अर्थाने विकास होतो. आणि ज्याला आपण इंग्लिशमध्ये क्वालिटी ऑफ लाईफ म्हणतो,
ती लोकांची वाढवणं वाढवणं. हे लोकप्रतिनिधी म्हणून माझं काम आहे असं मला वाटतं. मला फार आनंद वाटला सर. 120 कोटी मागाठाणे ते गोरेगाव पूर्व या रस्त्याच्या निमित्तानं आपल्या गप्पा झाल्या, पण त्यामध्ये मला तुमचं विजनही कळलं. नागरिकांची पुढे होणारी गैरसोय कशी टाळण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत याबद्दलही बऱ्यापैकी माहिती मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्गावर राहणारा एक नागरिक या नात्याने वैयक्तिकरित्या मला याचा कसा फायदा होणार आहे हेही तुमच्याकडून जाणून घेता आलं. या संपूर्ण कार्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. आणि हे काम लवकरच पूर्ण होऊन तुमच्या मनातल्या अशाच विजनरी ज्या ज्या संकल्पना आहेत त्या तुम्ही लवकरात लवकर मार्गी लावाव्यात ही एक नागरिक म्हणून तुम्हाला मनपूर्वक विनंती. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.